तुमचंही स्वप्न असेल ना, छोटंसं का होईना पण स्वतःचं हक्काचं पक्क घर असावं, छपराखाली आपलं घरकुल. पण आजही अनेकांनी फक्त इतरांचे घर बघत राहिले. आता मात्र थांबा, कारण घरकुल योजना 2025 तुमच्यासाठी आली आहे. पण योजना मिळणार असेल तर त्यासाठी कागदपत्रे मात्र नक्की लागतात, अर्ज लागतो. नेमकी तीच माहिती आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे, अगदी आपल्या भाषेत. नमस्कार मंडळी, मी सुनील राठोड आणि तुम्ही पाहत आहात माहिती हवी आपल्या विश्वासाचा यूट्यूब चॅनल, जिथे सरकारी योजना अगदी आपल्या बोलीभाषेत समजतात. मित्रांनो, घरकुल योजना ही सरकारची गरजूंना मदत करणारी योजना आहे. यामध्ये गरीब, शेतकरी, मजूर, विधवा, अपंग, भूमिहीन अनेकांना याचा फायदा होतोय. पण अर्ज करताना काही महत्वाची कागदपत्रे लागतात. चला पाहूया ती कोणती कागदपत्रे लागतात. आधार कार्ड तुमची ओळख दाखवायला लागतो, रेशन कार्ड, लाईट बिल, पाणी बिल, पत्त्याचा पुरावा म्हणून 7/12 उतारा व खाते उतारा जर तुमच्याकडे जमीन असेल तर. त्यानंतर लागतोय उत्पन्नाचा दाखला, तहसील कार्यालयामधून तुम्हाला हा उत्पन्नाचा दाखला मिळतोय. त्याचबरोबर बँक पासबुक, कारण घराची निधी तुमच्या खात्यावर येते. त्यानंतर पुढचा डॉक्युमेंट आहे छोटा पासपोर्ट साईज फोटो. त्यानंतर आहे स्वतःचे लिहिलेले पत्र की माझ्याकडे अजूनही पक्के घर नाही. त्यानंतर लागेल ग्रामपंचायत, नगरपालिका शिफारस पत्र. काही भागात गरजेचं असतं, काही भागात गरजेचं नसतं. त्यानंतर पुढील डॉक्युमेंट आहे जॉब कार्ड, नरेगा अंतर्गत दिला जातो रोजगार हमी योजनेमधून. ही सगळी कागदपत्रे जमली की तुम्ही अर्ज भरायला तयार. हे सांगतोय कारण ही योजना खोटी नाही. राज्यभरात हजारो लोकांनी याचा फायदा झाला आहे, घेतला आहे. तुमच्या नावावर सुद्धा घर असू शकतं, पण माहिती नसेल, अर्ज भरला नसेल तर आपलं नशीब मागे राहू शकतं. म्हणूनच ही माहिती आज तुम्हाला वेळेत मिळणं गरजेचं आहे. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या गावातल्या लोकांपर्यंत, कुटुंबापर्यंत ही माहिती नक्की पोहोचवा. कारण घर मिळणं हे फक्त तुमचंच नव्हे तर तुमच्या मुलांचंही भविष्य आहे. कमेंटमध्ये लिहा माझं घर, माझं स्वप्न आणि पुढचं अपडेट आम्ही तुम्हाला देऊच. पाहिलं, माहिती योग्य असली की संधी हातात येतं. आपण पुन्हा भेटूच. अशाच उपयुक्त माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. उन्हातानात हिंडू नका. काळजी घ्या. जय महाराष्ट्र.